नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्लॉग मध्ये. तर आज रात्री व्लॉग बनवतोय मी. व्लॉग बनवायचं कारण काय, तर आज आहे माझ्या बायकोचा वाढदिवस. तर रात्रीच्या 12 वाजता आम्ही थोडंसं केक वगैरे कट करून सेलिब्रेट करणार आहोत. जेव्हा मी पहिला व्लॉग टाकला होता, तो जर व्लॉग तुम्ही बघितला असेल तर त्यात मी बोललो होतो की मी काही स्पेशल ओकेशन साठी तिकडे चाललोय. तर हेच आहे स्पेशल की माझ्या बायकोचा वाढदिवस आहे म्हणूनच आम्ही गोव्याला आलोय. आणि तर म्हटलं 3-4 दिवस एक्स्ट्रा अजून राहूया. पण मेन रिझन हेच आहे की तिचा वाढदिवस आहे म्हणूनच आम्ही आलोय. तर आज तो दिवस आलेला आहे, माझ्या बायकोचा वाढदिवस आहे. तर आम्ही आज तो सेलिब्रेट करणार आहे, रूम मध्येच करणार आहे. आम्ही जे रिसॉर्टचे जे मॅनेजमेंट आहे त्यांच्याकडून थोडीशी केक वगैरे काही गोष्टी आम्ही ऑर्डर केल्या आहेत आणि आम्ही दोघंच आहे, अजून कोण नाही आहे. आणि मस्तपैकी सेलिब्रेट करणार आहे. ठीक आहे, तर मग तुम्ही पण आम्हाला थोडीशी साथ द्या आणि बघा ब्लॉग आमचा. मित्रांनो, तर हे बघा, ही आहे अरेंजमेंट. आम्हाला मस्तपैकी असा त्यांनी केक वगैरे दिलेला आहे, त्यासोबत हे सगळं दिलंय आणि हे चॉकलेट सुद्धा त्यांनी दिलेले आहेत. हॅपी बर्थडे. थँक्यू. तिकडे बघ कॅमेरामध्ये. हाय मित्रांनो, तर माझी वाईफ गेली आता वॉशरूम मध्ये आणि मी तिला काहीतरी गिफ्ट देणार आहे, सरप्राईज देणार आहे. ती आल्यावरती आपण तिला देऊया. हाय, हॅपी बर्थडे ज्योती. हे घे तुला माझ्याकडून गिफ्ट, बर्थडे गिफ्ट. ओपन कर. भाई साहब, कसं आहे? सुंदर आहे. तुला बघायचंय? घालून तर बघ. हळू हळू हळू. प्लास्टिक आहे. साईजचं कसं? साईज बरोबर आहे. काय कमी जास्त वाटलं तर करू आपण. नाही नाही, ठीक आहे. बसली बरोबर. दाखव. दिलं का त्याला? हे माझ्या स्किन टोन वर किती छान दिसतंय ना. येस. मुळे दिसणार नाही, बट कसं वाटलं तुला गिफ्ट? मस्त. भाई साहब, तर मस्त आता सकाळी उठलोय आम्ही, फ्रेश वगैरे झालो आणि चाललोय ब्रेकफास्टला. हे बघा, आज काय वेगळं असेल काय सांगता येत नाही. म्हणजे काही गोष्टी सेमच असतात, पण काही गोष्टी थोड्या वेगळ्या पण असतात. बघूया आज काय वेगळं. मित्रांनो, तर नाश्त्याला आलेलो आहे आणि काय घेतलं आम्ही ब्रेकफास्टला तर बघा मित्रांनो, तर हे बघा, एक ब्राऊन टोस्ट ब्रेड घेतलेला आहे मी. हे आहे चटणी, चीज सँडविच, इडली, सॉसेजेस घेतले, आहे मेथी पराठा आणि थोडेसे फ्रुट्स, पोटॅटो वेजेस. तर असा आजचा आमचा ब्रेकफास्ट आहे. तुम्ही काही गोष्टी आहेत त्या कॉन्स्टंट बघितल्या असतील, म्हणजे त्या आहेतच याच्यामध्ये. मित्रांनो, तर मस्तपैकी एक ऑमलेट मागवलेलं आहे मी. 2 होल एग अँड 2 एग व्हाईट. मस्त त्यांनी असं फ्लफी ऑमलेट बनवून दिलंय. तुम्ही कुठल्या पण रेस्टॉरंटमध्ये किंवा असं जाता चांगल्या ठिकाणी, तर तुम्हाला ऑमलेट खायचं नक्की ट्राय करा तिकडे, कारण थोडं वेगळं बनवतात आणि भारी बनवतात. आणि हे 2 होल एग आणि 2 एग व्हाईट्स बिकॉज ऑफ सम प्रोटीन इनटेक आय वॉन्ट इन माय शरीर. हे प्रोटीनसाठी आहे. म्हणजे मी डेली खातो ना अंडी वगैरे, तर मला असं लागतं ऑमलेट किंवा चिकन काहीतरी. शायनिंग आणतोय सोय. हा, बाहेर गेला त्याला शायनिंग आणायला लागलाय. झॅक्या तुझ्या इथं. मी मित्रांनो, तर आता आहे ना, आम्ही पूलमध्ये होतो. मस्त चाललेलं आमचं सगळं आणि माझ्या बायकोचा आज बर्थडे आहे, त्याच्यामुळे इथे कोणतरी डायरेक्ट भाई सरप्राईजच दिलाय आम्हाला. हे बघा, हे दाखव की चेहरा. आमची मैत्रीण अमृता. खरंच आम्हाला कोणाला काही माहित नाही, आयडिया नाही. भाई डायरेक्ट आली आहे. मी पूलमध्ये होतो, माझी बायको वर बसलेली शॅकमध्ये, आली मागून, डोळे बिळे दाबले, अख्खा पब्लिक बघायला लागला. काय झालं, डेंजर आहे भाई अमृता. मित्रांनो, तर आता आम्ही निघालोय बाहेर एका कॅफेमध्ये. आम्ही पूलमध्ये वगैरे खूप एन्जॉय केला मगाशी. आणि मी जसं सांगितलं, आमची मैत्रीण ती आली, तिने सरप्राईज दिला आम्हाला. तर ती आली म्हणून आम्ही पूलमध्ये जरा जास्त वेळ थांबलो आणि थोडा एन्जॉय केला. तर मग आता आम्ही चाललोय कॅफेमध्ये. इथे एक कॅफे, प्राणा कॅफे म्हणून, तो बीचलाच लागून आहे. तिकडचं फूड वगैरे चांगलं आहे असं ऐकलंय, खूप जणांनी मला रिकमेंड पण केलंय. तर चला, आपल्याला काय, चलो. मित्रांनो, तर आता आम्ही आलेलो आहे प्राणा कॅफेला, मांद्रेमध्ये एका बीच जवळ. मस्तपैकी एक कॅफे आहे. तुम्हाला मी व्ह्यू दाखवतो, तुम्हाला पण आवडेल, कारण एवढा भारी वाटतोय. मला तर आवडलाय भाई, तुम्ही पण बघा. मी खूप बघितलं आहे, यांचं ट्रेडिशनल ड्रिंक आहे उराक. तर मला बघायचं, 2 टाईपचे उराक होते. एक क्लासिक उराक होता साधावाला आणि एक दुसरा होता कोकम उराक. तर त्याने आम्हाला सजेस्ट केलं की तुम्ही कोकम उराक पण ट्राय करा, म्हणून एक तो आणि एक तो घेतला आहे. बघूया नशा विषय होते का काय होतंय त्यांचं, काय माहीत नाही भाई, फर्स्ट टाइम घेतोय. असं तुम्ही बाहेर गेलात ना, तर तिथल्या ज्या ट्रेडिशनल ड्रिंक असतात त्या नक्की ट्राय करत जावा, कारण की बियर, विस्की, रम, वोडका, जिन हे तर सगळीकडे मिळतात. गोव्यात एवढंच आहे की थोडं स्वस्त मिळतं. तुम्ही गोव्याला येतात आणि मेन सीझन हा आहे,
मार्च ते मे पर्यंतचा उराकचा ट्राय केलाच पाहिजे भाई. विषय काय झाला, आम्ही सकाळी नाश्ता केला आहे, त्याच्यानंतर आम्ही पूलमध्ये गेलो, तर मग त्यानंतर आम्ही काही खाल्लंच नाही आहे आणि आत्ता वाजलेत 4:15 वाजलेत. आम्ही 9 वाजता नाश्ता केलेला, त्यामुळे एवढी भूक लागली ना, तर पहिलं काहीतरी आलं पाहिजे, त्याच्यानंतर पुढचं काय विषय आहे तो. मित्रांनो, तर मी आता हा ट्राय करतोय. आपला आला आहे कोकम उराक, तर मारून बघतो थोडंसं कसं वाटतोय. भारी आहे, मजा आली. आणि हा आहे क्लासिक उराक आहे, नॉर्मल जो असतो भाई, त्याने डेंजर हे झाला. आता हे बघतो. नॉर्मल आहे मित्रांनो. तर हा जो प्रॉन्सचा आयटम मागवला आहे आम्ही, लय बाप लागतो, लय बाप. स्पायसी पण आहे आणि वेगळंच आहे भाई, टेस्ट लय भारी आहे. तुम्ही कधी पण ह्या बाजूला आलात मांद्रेम साईडला, तर प्राणा कॅफे तुम्ही नक्की ट्राय करा, टेस्ट लय भारी आहे. तरी अजून आम्हाला खायचं आहे आता. मित्रांनो, तर आम्ही बर्गर मागवलेला आहे. मी एक मागवला आणि एक अमृताने मागवलाय. एक नंबर बर्गर वाटतोय आम्हाला, त्यांनी जसं दिलंय त्या हिशोबाने. तरी अमृता कसं आहे का बर्गर? बाप लाजवाब. तुम्ही असं या बाजूला आला ना, फूड यार, गोव्यामध्ये फूड खरंच भारी मिळतं आणि महाग आहे तर आहे, कारण हे भेटतं टेस्ट एवढी. मित्रांनो, तर आता मस्तपैकी खाऊन वगैरे आलोय आणि ते खाली आलोय आम्ही बीचवरती. तर भाई इकडे ना अर्जुन रामपालची गर्लफ्रेंड, अर्जुन रामपालचा मुलगा, ते लोक पण आलेत. आणि ही आमची अमृता आहे ना, त्याला विचारते, हाय युअर अर्जुन रामपाल, युअर नाही युअर फादर नेम इज अर्जुन रामपाल ना. हा, ओळखलंय माझ्या बायकोने. तिने लगेच, म्हणजे ती बसलेली त्याची गर्लफ्रेंड, तर ही बोलली की अरे तीच आहे तीच आहे. आम्ही लगेच मग सर्च वगैरे केलं, बघितलं, ठीक आहे. पण आम्ही काय भेटायला वगैरे असं गेलो नाही. त्या आईला मी स्वतः एक सेलिब्रिटी आहे छूत आहे का मी? नाही, असं काय नाही. ते त्यांच्यात कुठे आपण भेटणार, ते रिलॅक्स करायला आले असतील. बाकी प्राणाला आहे ना, प्राणाला मी जो आता क्राऊड बघितलाय ना, शपथ सांगतो, सगळे फॉरेनर आहेत, जास्त करून 80% फॉरेनर्सच आहेत. त्याच्यानंतर बाकीचे आपले इंडियन आहेत, पण ते पण एकदम म्हणजे चांगला क्राऊड आहे यार, भारी, कडक कडक, मजा आली. आम्ही हे फक्त असंच शोधत आलेलो. ऍक्च्युली अर्जुना मांद्रेम म्हणून आहे कॅफे, तिकडे जाणार होतो, बट तो कसा जरा मेन त्या एरियामध्ये होता, गावातच. आणि हा प्राणा आम्ही बघितला, तर प्राणा कसा होता, बीचला लागून होता आणि हाच बीच आमच्या रिसॉर्टला पण जातोय. तर मग म्हटलं चल तिकडेच जाऊ, येताना तसं चालत येऊ. मित्रांनो, तर मी ना खूप जणांना बघितलंय गोव्याला उगाच नाव ठेवतात की गोव्याला फिरण्यासारखं काय नाही, तेच आहे. अरे तुम्हाला फिरता येत नाही मित्रांनो. तुम्ही जाऊन बागा, कलंगूट आणि तेच कसिनो, तो ओल्ड गोवा, पणजी, हे सगळं फिरता, त्यामुळे तुम्हाला काय नाही. अशा ज्या अंडररेटेड जागा आहेत ना, तिकडे या भाई. इकडे एवढं भारी आहे ना, म्हणजे खरंच. मी फर्स्ट टाइम आलेलो गोव्याला, तेव्हा मी निराश झालेलो, काय नव्हतं जास्त केलं. फिरलेलो साऊथ गोवा, वॉटर स्पोर्ट्स केलेले, बट हे सगळे इथे करण्यासारखं नाही, काय नाही ह्याच्यामध्ये ठेवले. बट तुम्हाला चिल करायचं आहे ना, मेंटल पीससाठी तुम्हाला यायचं आहे, फूडची तुम्हाला आवड आहे खाण्यापिण्यामध्ये, तर तुम्ही नक्कीच गोव्याला या आणि असे बीचेस पकडा ना, अशा जागा ठरवा जिथे फॉरेनर जास्त आहेत. कारण ऑब्व्हियसली ते फॉरेनर्स आहेत, तर ते जास्त चांगल्या ठिकाणीच राहणार, खाणार, त्यामुळे मग तुम्हाला पण आवडेल. आता इथे बघा मस्तपैकी पोरं फॉरेनर्स, ते काय आता त्याला काय बोलतात मला माहीत नाही, बट चांगलं आहे, ते लोक करतायत, शिकतायत, एन्जॉय करतायत. काय त्यांच्या नादात असतात, मस्त. तेच आहे, कुठे जायचं ते तुम्हाला कळायला पाहिजे, बस, सगळं भारी. आणि कलंगूट बागा एवढं ओव्हर क्राऊडेड आहे ना, काही फायदा नाही तिकडे जाऊन, काय नाही तिथे. आणि महाग आहे नुसते क्लब आणि हे ते दुनियादारी, काय करायचंय त्याला क्लबिंगला. एकदा तुम्ही केलात एक्सपिरियन्स तर ठीक आहे, बाकी एवढं काय हे नाही. एवढं सांगायचं होतं की गोव्याला नावं ठेवू नका, चांगला आहे गोवा, फिरता आला पाहिजे आपल्याला फक्त, बस. आणि हे जे बोलतात ना गोव्याला स्कॅम होतात, तुम्ही त्या मार्गालाच जाऊ नका ना. स्कॅम कुठल्या मार्गाला होतात तुम्हाला चांगलंच माहिती आहे, जाऊच नका तिकडे. खा प्या, बीचवर फिरा, एन्जॉय करा. ते मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मित्रांनो, तुम्ही माझा अवतार बघितलाय का? आता आम्ही पडलोय काळ इथे पूलमध्ये जाऊन उन्हातानाचं. काय नाही, मुंबईला जाऊन होऊन जाईल आपलं सगळं ओके. तर आता मग ह्याच्यासाठी व्हिडिओ काढतोय की ज्योती गेली आहे तिथे स्पामध्ये, तिला माहीत नाही आहे, तिला आपल्याला एक छोटंसं सरप्राईज द्यायचं आहे. तर रूममध्ये काहीतरी चालू आहे, ते तुम्हाला दाखवतो मी. तर असं तिला आपण सरप्राईज द्यायचं. रूम सजवली आहे तिच्या बड्डेसाठी आणि एक कॅन्डल लाईट डिनरसुद्धा आहे. मी बघत राहा व्हिडिओ. मी आता स्वतः जरा फ्रेश होतो, नाही तर पूलमध्ये जातो परत. मला लय आवडायला लागलं आहे पूलमध्ये, मजा येते. जातो जरा पूलमध्ये, परत येऊन आंघोळ वगैरे करतो, मग आपला कॅन्डल लाईट डिनर असेल आणि उद्या आपल्याला निघायचं आहे घरी. चला मग.
लय कंटाळलं आता. खाल्लंय पण सुस्ती आली, पण सुस्ती नाही आली पाहिजे आपल्याला. आज ऍक्टिव्ह दाखवायचं स्वतःला जरा. चला मित्रांनो, मस्तपैकी रेडी झालेलो आहे. अरे बापरे, काय सॉरी, थोड्या मेस बद्दल. हॉटेलची रूम आहे, समजून घ्या. पद्धतशी रेडी वगैरे झालेलो आहे. आता कॅन्डल लाईट डिनर आहे आमच्यासाठी, त्याची तयारी चालली आहे. बायको रेडी होते, रेडी झाली की आम्ही निघणार. तर मस्तपैकी माहोल यांनी बनवून दिलेला आहे आमच्यासाठी कॅन्डल लाईट डिनरचा. हॅपी बर्थडे. आता माहीत नाही फूडमध्ये काय काय देणार आहे, पण मी फूडचं जास्त तुम्हाला नाही दाखवणार. आम्हाला थोडासा एन्जॉय करायचं, तर आम्ही एन्जॉय करतो. तुम्हाला नंतर सांगतो तोंडी काय काय आहे. तोपर्यंत थांबा जरा, सांगतो, थांबा. मित्रांनो, तर आमचं जेवण वगैरे आता झालेलं आहे. भरपूर काय काय आयटम आम्ही मागवले होते. मी काय व्हिडिओ काढला नाही, फोटोज वगैरे काढलेत फक्त. आणि खाल्लंय, सगळं झालंय. डेझर्ट वगैरे पण आलं, ते पण खाल्लं भाई लोक. तर आता पद्धतशीर झालेला आहे, सगळा कार्यक्रम संपलेला आहे, प्रोग्राम आमचा. आता आम्ही गपचूप झोपणार आहे, थकलोय खूप सकाळपासून. उद्या निघणार आहे आम्ही घरी जायला. आत्तापर्यंत तुम्ही माझी गोव्याची सिरीज बघितली असेल तर तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. असेच छान छान व्हिडिओ मी बनवत राहीन. असाच सपोर्ट ठेवा. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.